नमस्कार मित्रांनो. जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की या महिन्यामध्ये कंटेस्टंटच्या फॅमिली बरोबर आपण चर्चा करणार आहे. आज दुपारी तुम्ही वैभव यांच्या वडिलांचा इंटरव्ह्यू पाहिला असेल आणि आज परत एकदा आपण एका कंटेस्टंटच्या फॅमिली बरोबर चर्चा करतोय आणि त्या कंटेस्टंटचं नाव आहे आर्या जाधव. आर्या जाधवचे वडील आज आपल्यासोबत आहेत, हेमंत सर. तर त्यांचं सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती स्वागत करूया. स्वागत आहे सर तुमचं. नमस्कार. थँक्यू. सर, बिग बॉस बघताय का आणि आर्याचा परफॉर्मन्स कसा वाटतोय? एकदम चांगला परफॉर्मन्स देत आहे ती. म्हणजे बियॉन्ड एक्सपेक्टेशन. म्हणजे जेवढी आम्ही कल्पना नव्हती केली त्याच्यापेक्षा खूप छान परफॉर्म करत आहे ती. मध्ये आली आणि पहिल्या दिवसापासूनच तिची एक वेगळीच कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली आहे. म्हणजे ती ज्या टीम मधून तिने खेळायला सुरुवात केली त्याच टीमच्या लोकांबरोबर तिचा वाद झाला. मी बोलतोय अरबाज, निक्की आणि जान्हवी बद्दल. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ऍक्च्युअल मध्ये कसं आहे माहिती का, हे जेवढे कंटेस्टंट आहेत यांचं सर्वांचं खूप चांगलं बॅकग्राऊंड आहे. सर्व खूप चांगले प्लेयर्स आहेत. सर्व कुठून ना कुठून तरी बिलॉंग करतायत, फिल्म इंडस्ट्री मधनं करतायत, कोणी स्टेज ऍक्टर्स आहेत आणि चांगले परफॉर्मर्स आहेत. तर त्या याच्यामध्ये ह्या सर्वांना एक गोष्ट फार पहिलेपासून माहिती होती की आर्या पण एक खूप चांगली रॅप सिंगर आहे म्हणून. म्हणजे तिचे पण भरपूर स्टेज प्रोग्राम्स झालेले आहेत. खूप चांगले नॅशनल लेवलवर तिने परफॉर्म केलेलं आहे. त्याच्यामुळं त्या सर्व लोकांना एक कल्पना होती, म्हणजे आर्याचा बोलणेस आणि त्याची रियालिटी, की ती खूप स्ट्रॉंगली कॉम्पीट करू शकेल. बाकीचे जे होते ते थोडेसे शाय आहेत कुठेतरी. त्यांना कुठेतरी एक तो फिअर फॅक्टर होता आर्याच्या बाबतीतला, का बा ती आपल्याला ही पुढे जाऊन खूप मोठा एक कॉम्पिटिटर म्हणून तयार होईल. त्या याच्यामुळे तो त्यांचा अपोज. पण दॅट्स गेम. म्हणजे हा गेम आहे, हा शो आहे, त्याला त्याच प्रकारे घेतलं पाहिजे. मला त्यांच्या बाबतीत असे काही कंप्लेंट्स नाही आहेत. दे आर गुड प्लेयर्स. आणि आर्याच्या बाबतीत तर आहेच, ती खूप चांगली खेळतच आहे. आणि तिचं नाव ज्या प्रकारचं होतं ह्या क्षेत्रामध्ये, ते बरोबर तिने त्या याच्यात सर्व टिकून ठेवलंय. हा एक आनंद आहे. त्याच्या गेमला बऱ्याच वेळा कन्फ्यूज गेम असं म्हटलं गेलं. तुम्ही आता बाहेरून बघताय, कदाचित बरोबर. आतमध्ये त्यांना समजत नसेल की काय सुरू आहे काय नाही सुरू, पण बाहेरून बघताना तुम्हाला वाटतंय का की तो कन्फ्यूज गेम आहे वगैरे? ऍब्सुलूट नाही, ऍब्सुलूट नाही. म्हणजे कसं आहे की माहितीये का, सर्वात महत्वाचं की ती त्या पूर्ण घरामधली सर्वात लहान कंटेस्टंट आहे. वयाने जर आपण विचार करता आणि करिअर वाईज जरी विचार करता, ती सर्वात लहान कंटेस्टंट आहे. तर त्याच्यामुळे तिला तेवढं, म्हणजे असं ज्याला धूर्तपणा म्हणतात किंवा टॅक्टिस ज्या म्हणतात, त्या तेवढ्या तिला त्या माहिती नव्हत्या. आणि ज्या प्रकारचं तिने, म्हणजे स्वतःच प्रत्येक प्लेअर जो असतो त्याचं स्वतःच एक व्यक्तिमत्व असतं. तर ही त्या व्यक्तिमत्वामधली नसून एक डिसेंट, आपण ज्याला म्हणतो, एक डिसेंट परफॉर्मन्स ज्याला म्हणण्याचं, बोलण्याचं, वागण्याचं. तर ती बेसिकली खूप जास्त, अति जास्त विश्वास ठेवणारी आहे. म्हणजे कोणी जर तिला सांगितलं, गाईड केलं, तर ती फार लवकर त्यांच्या वर विश्वास ठेवते. आणि त्यांच्यासोबत ती फार अडेर राहते, की बा नाही त्यांनी म्हटलंय तर असं. पण ऍक्च्युली ती लोक थोडासा त्याच्यामध्ये गेम खेळत असतात. पण आर्याच्या बाबतीत जर विचार केला तर लोकांना ह्या गोष्टी सुद्धा तिच्या खूप आवडत आहेत, की नाही बा ती इनोसंट आहे. आता एक गोष्ट की बा त्या ह्याच्यातून ती अशी वागते म्हणून लोक आणि व्ह्युअर जे आहे ते तिला बालिश बालिश म्हणतात. तेव्हापासून म्हणणं चालू केलं, तेव्हापासून मीडिया ते बालिश बालिश म्हणायला लागला. तर बालिश जर ती असती तर तुम्ही मला सांगा, एवढ्या मोठ्या बिग बॉसच्या प्लॅटफॉर्मवर तिला संधी मिळणे ही म्हणजे गमतीची गोष्ट नाही आहे ना. तिला मिळत आहे आणि ती इतके, जर बाकीचे 5-6 जण जर एलिमिनेट झाले आणि ती अजूनही तिथे स्टँड करत आहे, म्हणजे ती नक्कीच बालिश नाहीये. जर बालिश असती तर मग ती सर्वात पहिला नंबर तिचाच लागला असता. त्याच्यामुळे मला खूप कॉन्फिडन्स आहे आणि विश्वास आहे की ती खूप पुढे जाईल म्हणून. तर सावंत एक प्लेअर आहेत घरामध्ये. त्यांनी तर येस. आर्याला खूपच कमजोर समजलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की येस. आर्याला गेमच समजत नाही. याबद्दल तुम्हाला काय बरोबर. वाटतं? बघा, अभिजित सावंत यांचं खरोखर आज नॅशनल लेवलला खूप मोठं नाव आहे. व्यक्तिमत्व पण खूप चांगलं आहे. बॉसच्या घरामध्ये ज्या लोकांच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षेला ते पात्र होऊन होते शकले. आणि त्याच्यामध्ये आर्या त्यांच्या ग्रुपमध्ये असताना त्यांना तो एक फिअर फॅक्टर होता, की आर्याचा जी निकीला अपोज करण्याचं जे आहे, अरबाज सोबत फाईट करण्याचं आहे. तर अंकिता अंकिता तर इथेच ग्रुपमधली होती. यांना बाकीच्यांना जी फाईट करण्याचं होते ते फक्त आर्या करू शकत होती.
तर त्या याच्यामुळे अभिजितला एक फिअर फॅक्टर होतं की बा आपल्या ग्रुपमध्ये हिला कदाचित टॉप रेटिंग मिळेल. आणि ऍक्च्युअल मध्ये झालंय तसंच. जितकेदा नॉमिनेशन मध्ये ते दोघे गेले, त्यावेळेस आर्याला अभिजित पेक्षा चांगलं शूटिंग मिळालं. म्हणजे जरी अभिजित इतके परिपक्व त्या फील्ड मधले आहेत आणि त्यांचं म्हणजे व्ह्युअर्स इतके जास्त असताना, फॉलोअर्स एवढे जास्त असताना सुद्धा आर्याला लोकांनी खूप जास्त लाईक केलं. तर हा एक त्यांच्यामुळं तो एक कॉर्नर जो असतो आपल्याला, की नाही बाबा. आणि कसं असते, कोणाला तरी असं वाटत असते की बाबा मी एक नॅशनल लेवलवरचा प्लेअर आहे, मला फार मोठा रिस्पेक्ट आहे, तर मी एक काही जर टॅक्टिक्स सांगितल्या काही असं खेळायचं, तर ते तसं केलंच पाहिजे असं जरुरी थोडी आहे. प्रत्येक जण जर तिथे इंडिव्हिज्युअल गेम खेळायला गेलेला आहे, तर प्रत्येक जण आपापला इंडिव्हिज्युअल गेम तिथे खेळतोय. तर तोच त्यांना तो पटत नव्हता, त्याच्यामुळे ते कुठेतरी त्यांचा तो द्वंद्व असेल. निक्की तांबोळी एक प्लेअर आहे, तिचं आणि आर्याचं नेहमी खटके उडत असतात. मग आर्या एकदा जेवण घेताना आर्याला बोललेली गोष्ट असेल, किंवा वारंवार तिला नॉमिनेट करणं असेल, किंवा कॅप्टन्सी पदाच्या दावेदारीपासून लांब ठेवणं असेल, याबद्दल प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतंय? निक्की तांबोळी म्हणजे ती एक फार मोठी ऍक्ट्रेस आहे. म्हणजे ज्यावेळेस तिचं प्रोफाईल बघितल्यावर लक्षात आलं. आणि तिचं ज्या प्रकारचं वागणं आहे, मला नाही वाटत महाराष्ट्रातच काय अख्ख्या इंडियामध्ये कोणी त्या त्या गोष्टी लाईक करताय. आता हा एक प्रोफेशनली बिग बॉसचा शो आहे, तर त्या ह्याच्यामुळे त्या लोकांना कशा प्रकारचे प्लेअर पाहिजे आहे, की जे लोकांना आवडतं अशा प्रकारचं, असं त्यांना वाटतंय. पण हे बिलकुल खोटं आहे. लोकांचा खूप जास्त हेट निक्कीच्या बाबतीत आहे. कारण की कोणालाच असं व्यक्तिमत्व आवडत नाही ज्या प्रकारची ती बोलते, तिचं वायफळ ती बोलत राहते, आणि कोणाचीही ती टर उडवते, आणि कोणालाही ती अतिशय निगेटिव्ह बोलते. तर ही तिचं तर तिचा तो नेचर असेल. म्हणजे असं नाही की ती गेम घेत आहे म्हणून, बेसिकली प्रत्येकाचा हा नेचर असतो, त्याच्यानुसारच व्यक्ती वागतो. त्यांना ज्यावेळेस ते बघितलं आणि लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या, मीडियावरती बघितल्या, आणि ज्यावेळेस रेटिंग मध्ये बघितलं, तर त्यावेळेस निकितामुळे सर्वांना लक्षात आली की प्रत्येक 99% सर्व लोक म्हणायचे की बा या आर्या तू लढ, या निकीला काढून टाक, हिला काढून फेका, बिग बॉसला मी रिक्वेस्ट करतो तिथे. तर ह्या याच्यावरून फक्त मीच नाही, अख्खा पूर्ण जनता काय म्हणताय ह्या याच्यावरून आपल्याला लक्षात येते की बा ती ऍज अ व्यक्तिमत्व ती चांगली नाहीये. व्यक्तिमत्वाचाच विषय निघालाय तर काही व्यक्तिमत्वांनी, म्हणजे जान्हवी असेल, निक्की असेल, यांनी घरातील सिनियर कंटेस्टंटचा खूप मोठा इन्सल्ट केला, त्यांच्या करिअर बद्दल सुद्धा येस. नाही नाही ते गोष्टी बोलल्या. येस. याबद्दल आर्याने येस. स्टँड घेतला होता, जान्हवीच्या विरोधात बोलली होती. ऍज अ पालक म्हणून तुम्हाला त्यावेळेस काय वाटलं? आहे की निक्की आणि जान्हवी ह्या पहिले एका ग्रुपमध्ये होत्या. आणि जान्हवी जी आहे ती निक्कीची ग्रेट फॉलोअर होती. त्याच्यामुळे ती 100% ती निक्की सारखंच पूर्ण प्रयत्न करत होती त्याच प्रकारे. कारण की तिला असं वाटलं होतं की ती आयडॉल आहे तिची, ह्या त्याच्यामुळे आपण बिग बॉस जिंकू शकतो. आणि ही जी निक्की आहे हीच आपल्याला लास्ट 3-5 पर्यंत आपल्याला पोहोचू शकते. तर त्या याच्यामुळे त्या दोघींचंही आर्यासोबतचं जे वागणं होतं आणि ज्या प्रकारचं बोलणं होतं, तर तिथे ज्यावेळेस आर्यानी तो पॅडी दादांबद्दलचा जो स्टँड घेतला का बा ते त्यांचं काय किती मोठा प्लॅटफॉर्म आहे. आणि इट्स अ फॅक्ट की पॅडी दादांना आज अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्र प्रेम करतो. कारण की ते फार मोठे स्टेज ऍक्टर आहेत, आणि त्यांनी तेवढं नाव कमवलेलं आहे. आणि एवढंच नाही, ऍज अ पर्सन म्हणजे त्याच्यावरून त्यांच्या तिच्या रोलवरूनच आपल्याला लक्षात येते त्यामुळे ही इज रिअल जेंटलमॅन. तर अशा व्यक्तीच्या एवढ्या मोठ्या करिअरच्या बाबतीत तुमचं काहीच स्टँड नसताना, म्हणजे तुम्हाला कुठलाच प्लॅटफॉर्म नसताना, तुम्ही दोघी जर त्या व्यक्तीच्या बाबतीत तुम्ही जर असं बोलताय, तर म्हणजे इट्स लिटरली नॉनसेन्स. तर त्या ह्याच्यात मला सुद्धा त्यांच्या बाबतीत पाडीबाबांच्या बाबतीत बोललेलं वाईट वाटलं, आणि आर्याच्या बाबतीत खूप प्राऊड वाटलं की नाही, याला म्हणतात आपण कुठेतरी संस्कारी, का हे असलंच पाहिजे. हा तुमचा संस्कारच तुमचा इथे वर्क करतो. आर्याला जे आहे ते दोन्ही टीमनी वेगळं केलं होतं. म्हणजे बी टीमच्या लोकांनीही तिला सपोर्ट नाही केला, आणि ए टीमची लोकही तिला सपोर्ट नव्हती करत. त्यावेळेस आर्या कुठंतरी तिचा असं मत झालं होतं की मला आता हा जाऊ वाटतं, इकडे थांबायचंच नाहीये घरामध्ये. ते का असं झालं असेल? म्हणजे आर्याची कोणती इमोशनल बाजू असेल की तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे ती अशी एवढी डिस्टर्ब झाली असेल? एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. मी तुम्हाला सुरुवातीला ते सांगितलं की आर्या तशीच फार इमोशनल मुलगी आहे. जरी ती फार चांगली एक आर्टिस्ट आहे, पण प्रत्येकाचा एक बेसिक नेचर असतो. जो आर्याचा बेसिक नेचर आहे की तिला सत्यता म्हणजे खरं बोलणारे, आणि ती फार प्रेमळ आहे. म्हणजे ती इतका जीव लावते, प्रत्येक व्यक्तीवरती इतका जीव लावते. आणि तिचा त्या ह्याच्यामध्ये एक जिद्दपणा असतो.
की ती ज्या प्रकारचं दुसऱ्या व्यक्तीवर जीव लावते किंवा प्रेम करते, तर समोरच्या व्यक्तीने सुद्धा तशाच प्रकारचं रिटर्न दिलं पाहिजे. आणि ज्या वेळेस तिला ह्या याच्यामध्ये असं काहीतरी दिसतं ऍडव्हर्स, की नाही बाबा, हे समोर काहीतरी आपल्या वेगळं बोलतायत आणि आपल्या मागे एकदम आपल्या ऍडव्हर्स बोलतायत, तर तिथे कुठेतरी ती हर्ट होतं. आणि मग त्या ह्याच्यातून ती जी सिच्युएशन जी होती, की ती वर्षाताईंसोबत जी बोलत होती आणि वर्षाताई तिला जे समजून सांगत होते की नाही बाबा, तू थोडासा विचार कर, अजूनही थोडासा पेशन्स ठेव, या सर्व गोष्टी होतात. तर ती ऍक्च्युली या दोन्ही ग्रुपच्या याच्यामध्ये ती तशी त्रासले म्हणजे पिळल्या गेली होती ती. तर पण बेसिक तर तेच आहे की ती इमोशनल आहे, सेंटिमेंटल आहे, आणि ती खूप विश्वास ठेवणारी आहे. लोकांवर विश्वास ठेवते, लोकांचा विश्वास सुद्धा जिंकते, लोकांवर प्रेम पण करते आणि लोकांकडनं प्रेम पण भरपूर घेते. ब्री ग्रुप मधले काही सदस्य आहेत जसं की अंकित आहे किंवा डीपी दादा आहे, या लोकांना सुद्धा आर्याच्या काही गोष्टी आवडत नाहीत. का वाटतं ते एवढा दुजाभाव का करतात आर्या बरोबर? आता फॅक्ट कसा आहे की ह्या शोच्या माध्यमातून आर्या ह्या लोकांसोबत पहिल्यांदा भेटत आहे. परंतु अंकिता आणि रिपी भाऊ हे जवळपास 15 वर्षांपासून एकमेकांसोबत असोसिएटेड आहेत. जवळपास ते एका रिजनचे आहेत. त्या दोघांनी मिळून बरीचशी कामं केलेली आहेत, बरीचशी अल्बम त्यांनी, रील्स त्यांनी बनवलेली आहेत. तर एक कुठेतरी ट्यूनअप आहे त्यांचं. त्या ह्याच्यामध्ये त्यांचं काहीतरी अंडरस्टँडिंग सुद्धा त्यांनी केलेलं आहे की आपल्याला कसा गेम प्लॅन करायचा. टीपी तर आपल्याला प्रत्येक वेळेस दिसतं की कोल्हापूरचा एक सर्वात धूर्त माणूस, म्हणजे त्याच्या अ, प्रत्येक नजरेत आणि त्याच्या बोलण्यात आणि प्रत्येक वाक्यात जे आहे तो राजकारण भरलेला आहे. हळू बोलेल, तिरपतोन करून बोलेल, काहीतरी सांगेल. आणि असं एकही व्यक्तीने घरातला का तो त्याच्या ग्रुप मधला असो का दुसऱ्यांच्या याच्यातला असो, तो बरोबर त्या अंकिताला सांगेल, त्या पुढारीला सांगेल, असं वेगवेगळं, किंवा त्याचे मत मानून घेईल. अंकिता सुद्धा अतिशय चाणाक्ष, अतिशय धूर्त. आणि ती तिचे प्रत्येक पूर्ण एपिसोड मध्ये तुम्ही जर बघत असाल, तर ती ज्या प्रकारचे एक्सप्रेशन्स देत असते, किंवा ती प्रत्येक कंटेस्टंट कडे ज्या प्रकारची बघत असते, किंवा ती तिच्यासोबतचे 3-4 जण असेल तर ती एक आपण ज्याला चुगल चोट्टेपणा ज्याला म्हणतो की नाही, की बा ती काय म्हणत आहे, ते बा इथं काय म्हणणं आहे. तर हा एक तो तिचा नेचर आहे, ती त्या प्रकारचा गेम खेळत आहे. आणि त्या प्रकारचं इमोशनली अभिजितला आणि डीपीला वगैरे 100% स्वतःच्या कंट्रोलमध्ये केलेला आहे. सर तुम्हाला काही कंटेस्टंटची नावं सांगणार आहे. मला सांगा की आर्याने कोणाबरोबर खेळायला हवं आणि कोणाबरोबर नाही खेळायला हवं. अंकिता. अंकिता बरोबर खेळायला पाहिजे. कारण की अंकिता जी आहे ती थोडीशी चाणाक्ष आहे, हुशार आहे, टॅलेंटेड आहे. ती बरोबर सर्वांचं काय वर चालतं, कोण काय मनात आहे, कोणाचे काय प्लॅन आहे, याच्यावरती तिचं फार चांगलं लक्ष असतं. आणि त्या प्रकारची मग त्यांच्यासोबत जी असतात त्या याच्यासोबत ती डिस्कस करत असतं, जेणेकरून करून आर्या जर तिच्यासोबत राहिली तर तिला तो थोडासा गेम प्लॅन अजून चांगल्या प्रकारे समजून घेईल. अभिजित. अभिजित, आय डोंट थिंक सो. अभिजित भयंकर ड्युएल पर्सनॅलिटी, म्हणजे एका नाण्याचे दोन पैलू ज्याला म्हणतात की नाही, तो इकडचा नाही तिकडचा नाही, पूर्ण जनतेने पाहिलाय असं व्यक्तिमत्व. तर ऍज अ पर्सन म्हणून मी तो म्हणतो, माणूस म्हणूनच मी ऍक्सेप्ट नाही करू शकत की जो इकडे सुद्धा तो माणसांसोबत हे करतो, लाडीगुडी लावतो प्रत्येकाला, हो 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 हो, नाही 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 नाही. आणि तिकडे त्या आपण निक्की सोबतचं पाहिलं होतं त्याचं ज्या प्रकारचं वागणं, त्या याच्यावरती काहीच म्हणत नाही जनता की बा काय असं असं, म्हणजे ऍज अ माणूस हे कोणीच लाईक नाही करणार का तुम्ही असं बाईच्या मागे मागे धावा आणि काय म्हणते हो हो हो, तिला होला हो लावणे, स्वतःचे काहीच मत नाही, पूर्ण गुंडाळून जाणे. आणि नंतर प्रत्येक ठिकाणी म्हणणे, एक स्टँड, मी म्हणालो होतो, मी बोललो होतो, मी त्या दिवशी केलं नाही का. तर ह्या प्रकारचं बिलकुल म्हणजे त्याला व्यक्तिमत्वच नाही असं मी समजतो. पॅडी दादा. पॅडी दादा, इज अ जेंटलमॅन. पॅडी दादा म्हणजे मला त्यांचा खूप रिस्पेक्ट आहे. कारण की फर्स्ट डे पासून पॅडी दादांचा मी गेम बघतोय, त्यांच्या एंट्री पासून बघतोय तर आतापर्यंत त्यांच्यामध्ये मला असं काहीच जाणवत नाही की ते असं काही प्रकारचा गेम प्लॅन करतात, भेदभाव करतात. ह्याही याच्यातून तुम्हाला सर्वांना जनतेला हे लक्षात येऊ शकतं की बाबा तुम्ही चांगलं जरी खेळलं, आता कुठे पॅडी दादा कोणता गेम प्लॅन करतात आणि कुठे धूर्तपणा करतात आणि कुठे भांडाभांडी करतात, कुठे अरेरावी करतात. तरी पण तर त्या शो मध्ये टिकून आहे ते. आर्याने तरी काहीतरी गेम्स खेळलेत. पॅडी दादांचं तुम्ही 2-4 तरी एक्झाम्पल द्या बरं, कुठेतरी पॅडी दादा खेळले का? नाही खेळले.
पण तरी लोकांना अशी लोक आवडत असतात म्हणून टिकतात, जशी आर्या टिकतात आणि जशी आर्या टिकेल. त्याच्यामुळे पॅडी दादा फंटास्टिक आहे, मला आवडेल पॅडी दादांसोबत आर्यानी राहणे. निक्की. निकी. नाही, कुठल्याच प्रकारचं मी काहीच ऍक्सेप्टही नाही करू शकत. मला तर तिची सावली पण माझ्या मुलीवरती नको आहे. म्हणजे अशांची सोबत जरी असणे, म्हणजे असं नाही की बा आपण कितीही आपलं संस्कार दिले असतील, आहे ना, पण आपण जे म्हणतो की नाही, एक जर आंबा बेकार झाला तर तो सर्व आंब्यांना बेकार करतो. तर ही तशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे की मला नको. पण त्या याच्यामध्ये तिने आर्याने ट्रॉफीज आणली पाहिजे. पण मला ऍब्सोल्यूट वाटत नाही की आर्यानी त्या निकी सोबत कधी 1% राहिलं पाहिजे. आणि बघा, इथूनच आमचे विशेष आहेत की ती फर्स्ट डे पासून त्या निकीच्या भयंकर अगेन्स्ट मध्ये आहे. कारण की ते आमच्या प्रिन्सिपलला नाही पडत, आमच्या जाधवांच्या. ओके. जान्हवी. जान्हवी. जान्हवी खरं पाहिलं तर ती चांगली मुलगी आहे. शी इज अ गुड कंटेस्टंट. ती फक्त त्या निकीच्या खूप जास्त ओघात आली होती, त्या याच्यामुळे ती वाईट झाली होती. नंतर तिला त्या पनिशमेंट्स वगैरे ज्या प्रकारच्या केल्यात, तर त्या याच्यामुळे मग तिला ते रिअलाइज झालं की नाही बाबा, आपण चुकीचं वागत होतो आणि याचं आपल्याला मीडियाच्या माध्यमातून आपल्याला ज्या प्रतिक्रिया मिळाल्या म्हणून आपल्याला या पनिशमेंट झालेल्या आहेत, म्हणून आपल्याला ते चेंज केलं पाहिजे. आणि तो चेंज तिने केला. पण तो चेंज केल्यानंतरही काही तिच्यामध्ये सुद्धा ड्रॉबॅक्स आहेत. तिच्या बेसिक नेचरमध्ये सुद्धा ड्रॉबॅक्स आहेत की जे इमिजिएट, ज्याला आपण चेंज ऑफ पर्सनॅलिटी आपण जी म्हणतो, की ती क्षणात वेगळी असते, मग क्षणातच एकदम अग्रेसिव्ह होऊन जाते. सूरज. हा, सूरज. नाही, खरं खरं कौतुकास्पद व्यक्तिमत्व आहे म्हणजे ह्या शो मध्ये आलेलं. की त्याची जी परिस्थिती बघितली, ज्या परिस्थितीतून तो आला, आणि जी त्यांनी वाटचाल केलेली आहे आणि जी स्वतःच्या भरोश्यावर त्यांनी केलेली आहे, आणि ज्या प्रकारचं एवढा मोठा इन्फ्लुएन्सर तो, की त्याच्या मागे म्हणजे कुठल्याच प्रकारचा पैसा नाही आहे, कुठल्याच प्रकारची तशीही नाही आहे, पण इतकी लोकांची त्याला साथ आहे. तर हे कुठेतरी त्याच्यामध्ये क्वालिटी असल्याशिवाय, प्रत्येक व्यक्तीमध्ये क्वालिटी असल्याशिवाय तुम्हाला अप्रिशिएशन मिळतच नाही. बा सिंपती म्हणून तुम्हाला एखाद शो, दोन शो ठीक आहे, है ना, एक दोन एपिसोड. पण कंटिन्युअस अनएंडिंग जर त्याला ज्या प्रकारचं प्रेम मिळत आहे, आणि आपल्यालाही दिसतं ना की तो कुठल्याच प्रकारचा धूर्तपणा करत नाही, कुठल्याच कोणाच्या बाबतीत चुकीचं बोलत नाही, कुठलंच कोणत्या प्रकारचा ऍग्रेशन तो दाखवत नाही. जिथे तो जो स्टँड घेतो तो फार प्रॉपर घेतो. त्याच्यामुळं तो मला तो खूप आवडणारं व्यक्तिमत्व आहे. ही इज रिअली व्हेरी नाईस पर्सन. आय लव्ह हिम. वर्षाताई. वर्षाताई. वर्षाताई तर खरोखर आपल्या महाराष्ट्राचं फार मोठं गौरव आहे की ज्या इतक्या मोठ्या ऍक्ट्रेस आपल्या महाराष्ट्राच्या राहिलेल्या आहेत, की ज्या सर्वात जास्त त्यांनी मराठी पिक्चर्स आणि हिंदी पिक्चर्स असं खूप चांगलं बॅकग्राऊंड त्यांनी केलंय. आणि त्यांनी खरोखर म्हणजे ज्या याच्यामध्ये एपिसोड मध्ये सुद्धा दाखवलं होतं की आर्या कुठेतरी थोडीशी नर्वस झालेली होती आणि निगेटिव्ह झालेली होती. तर त्यावेळेस वर्षाताईंनी आर्याला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केलं. एका मुलीसारखं तिला समजावलं की कसं करायला पाहिजे, गेमला गेम सारखं घेतलं पाहिजे, खूप जास्त पर्सनली न घेता, इमोशनली न घेता त्याला त्या प्रकारे खेळलं पाहिजे. जे लोकांना पाहिजे आहे त्या प्रकारचाच आपण परफॉर्मन्स दिला पाहिजे. त्याच्यामुळं वर्षाताईंचं माझ्या बाबतीत म्हणजे मला तरी फार अभिमान आहे आणि फार मोठं पद आहे माझ्याकडे. अरबाज आणि वैभव. अरबाज म्हणजे एक चांगला प्लेअर आहे. म्हणजे त्याचं कौतुक करायचं म्हणजे की तो एक हिंदी सायडर असून ह्या मराठी याच्यामध्ये तो कंटेस्टंट आहे. तो चांगला गेम खेळतो. तो प्लेअर पण खूप चांगला आहे. पण शेवटी फक्त त्याचा सुद्धा सेम अभिजित सारखाच पार्ट आहे की तो कुठेतरी लूज आहे. म्हणजे एक स्वतःच्या याच्यावरती जर तो स्ट्रॉंग राहिला असता तर वन साइडेडली पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने अरबाजला प्रेम दिलं असतं आणि अरबाजला वन साइडेड जिंकवलं असतं. परंतु तो जेव्हापासून याच्यात एंट्री केलेली आहे, तेव्हापासून त्यांनी आतापर्यंत जो निकीचा पदर पकडलेला आहे की तो तो सोडायलाच तयार नाहीये. की तो त्याला तो थोडासा जरी सोडायचा वेळ आली तर तो विरहात जातो. तर इथे कुठेतरी अजूनही वेळ आहे, अजूनही भरपूर वेळ आहे की तो इथून त्यांनी त्याच्यामध्ये जर सुधारणा केली तर तो खूप चांगला गेम खेळू शकतो. त्याच्यामध्ये क्वालिटीज आहे. वैभव. राहिलं आता वैभवचं.
वैभव नाही वाटत मला, कुठल्याच प्रकारचा तो पहिल्या दिवशीपासून तो प्लेअरच नाही वाटला. आणि मला काही काही जसं आलेले होते याच्यामधले कंटेस्टंट, जसा आपला पुढारी होता है ना, तर ही काही लोक जी होती ती फक्त शोपीस म्हणून आणलेली होती. तर त्या प्रकारचाच एक वैभवला किंवा एका वीक मध्ये कोणाला तरी काढायला पाहिजे, त्या याच्यासाठी म्हणून एक जण आपल्यासाठी ठीक आहे बा. एका पैलवानाला दुसरा पैलवान सांभाळण्यासाठी म्हणून आणला होता, पण ते झालं उलटच. दोन्ही पैलवान एका बाजूनी झाले आणि बाकीचं सर्व घर एका एका बाजूला पडलं. म्हणजे तर त्याच्यामुळे त्या वैभवला कुठल्याच प्रकारची स्ट्रॅटेजी नाही आहे, त्याला बोलता सुद्धा येत नाही, त्याला गेम प्लॅन सुद्धा करता येत नाही, आणि सांगितल्यानुसार तो वागू शकत नाही. त्याच्यामुळं मला त्याच्यामध्ये कुठलीच क्वालिटी दिसत नाही. ओके सर, बरीच चर्चा झालेली आहे आपली आता. म्हणजे साधारणतः एक अंदाज आलाय की तुमची मतं काय आहेत आणि आर्याने कसा गेम पुढे खेळला पाहिजे. एक Yes. फक्त छोटीशी गोष्ट बोलेन तुम्हाला की तुम्ही जनतेसाठी काय आव्हान कराल आर्यासाठी. जनतेसाठी मला एक, मी सर्व जनतेला एकच अपील करतो की आर्या जी आहे, ती अतिशय चांगली मुलगी आहे, अतिशय इमोशनल आहे, सेंटिमेंटल आहे, खरं व्यक्तिमत्व आहे. पण ऍज अ पॅरेंट्स आपण बघतो आणि मोठे सुद्धा आपण बघतो, फार मोठा स्टेज असतो. एवढ्या लहान व्यक्तिमत्वाला तिथे परफॉर्म करणं म्हणजे, कुठेतरी तिच्याकडनं चुका जरी झाल्या, पण शेवटी आपलंच बाळ समजून त्या ह्याच्यामध्ये थोडस आपण माफ केलं पाहिजे. आणि तिला तुम्ही सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. जे काही होईल ते, ती जर चांगलं खेळेल, ती अजून चांगल्या प्रकारचा परफॉर्म करेल, तर नक्कीच ती या लास्ट टॉप 3 पर्यंत ती नक्कीच पोहोचेल. आणि ते पोहोचवण्याचं, ते सर्वांचं तुमचं पाठिंबा असला पाहिजे, तेव्हाच हे शक्य आहे. आणि मला विश्वास आहे तुम्हाला नक्कीच तिचा हा सर्व गेम आवडला असेल, आणि ती ऍज अ व्यक्तिमत्व सुद्धा आवडलं असेल, आणि तुम्ही सर्वजण खूप सपोर्ट कराल, आणि तिला नक्कीच याच्या या शो मधल्या उच्च पदावर नेऊन पोहोचवाल. सो थँक्यू व्हेरी मच सर. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि आर्याबद्दल आम्हाला बऱ्याच गोष्टी समजल्या आणि तुमच्या नजरेतून बिग बॉसचा गेम सुद्धा जाणून घ्यायला बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही एवढ्या ओके. छान गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू. 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 तर धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते आर्याचे पप्पा आणि त्यांच्याबरोबर आपण खूप सारे गप्पा मारलेले आहेत. आपण परत भेटणार आहे अशाच एका नवीन गेस्ट बरोबर. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. भारत माता की जय.